जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगरच्या उपअभियंत्यांनी केलेल्या कामातील अनियमिततेविरोधात त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर बोरसे यांनी वेळोवेळी केली असून याबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याने त्यांनी निवेदने उधळी जिल्हा परिषद प्रशासनाला मागणीचं निवेदन सादर केलंय। त्यांच्या मागण्यांबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। आज मी जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनोपल्ली कारभाराच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांची भेट घेऊन त्यांना मी यावेळी अशी विचारणा केली की मी आता यावेळी आंदोलन करून कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेच्या आवारात उधळून जर आता या कारणे दाखवा नोटीसप्रमाणे कार्यकारी अभियंता जर बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उपअभियंता श्री उत्तम पवार यांच्यावर जर कारवाई होणार नसेल तर त्यानंतरही मला आंदोलन करावे लागणारच आहे का असे मी त्यांना विचारले असता माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री वासुदेव सोळंके साहेब यांनी असे सांगितले की आपण केलेल्या आंदोलनाची आम्ही दखल घेत असून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करून आपणास कळविण्यात येईल व दप्तर दिरांगई कायद्याचं व इतर शासन नियम व नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याचीही शाश्वती त्यांनी आज यावेळी मला दिलेली आहे। मूळ विषय असा होता की जाते गाव ते धनगरवाडा रस्ता व त्याचप्रमाणे चिंचोली ते गोवर्धन रस्ता व त्याचप्रमाणे या दोन रस्त्यावर इजिमा नसताना ज्या क्रमांकाला इजिमा नसताना चुकीचा इजिमा दाखवून काम मंजूर केले त्याबाबतची बाब मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व समस्त जिल्हा परिषदेची प्रशासनाच्या लेखी तक्रारीद्वारे निदर्शनास आणून दिलेले आहे। परंतु त्या तक्रारीवर दुर्लक्ष करून सदर प्रकार दडपवण्याचा प्रयत्न केला असल्याने सदर प्रकरण मी माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केले होते। त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र देण्यात आले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अशासकीय पत्राद्वारे दिल्या। त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उपअभियंता उत्तम पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। या नोटीसीत त्यांनी 5 दिवसाची मुदत देऊन खुलासा मागितला, परंतु 5 दिवसाचा आणि कालावधी संपलेला असताना एकंदरीत 1.25 महिना झाला तरी कार्यकारी अभियंता यांनी दिलेली 5 दिवसाची मुदत अजून संपली कशी नाही असा प्रश्न मी आंदोलक या नात्याने उपस्थित केला असून शासन नियमावलीचं व त्याचप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती लेखा संहितेचं अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून त्यावर मी आंदोलक या नात्याने लक्ष ठेवून असणार आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।